या प्रकरणानंतर वैष्णवी हगवणे आणि तिचं जे सासरचं कुटुंब म्हणजे हगवणे कुटुंब गजाआड आहे. मात्र या प्रकरणातला सह आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार आहे. निलेशच्या शोधासाठी पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटही जाहीर केलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यात आणि इतर राज्यातही मध्ये शोध घेत आहेत. पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अख्खं हगवणे कुटुंब गजाआड आहे. पण याच प्रकरणातला सह आरोपी निलेश चव्हाण मात्र अजूनही फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. निलेश चव्हाणवर 23 मे रोजी वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर 24 मेला बावधनच्या गुन्ह्यामध्ये त्याला सहआरोपी करण्यात आलं. मात्र त्याआधीच तो गायब झाला होता. पुणे पोलिसांची 3 पथकं तर पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं त्याच्या राज्यात आणि इतरही राज्यांमध्ये शोध घेत आहेत. त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टचीही मदत घेतली जाते. वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त करणं, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड या प्रकरणी पोलिसांनी निलेश चव्हाणला हगवणे कुटुंबासह सह आरोपी केलंय. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. पण या निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलंय. हगवणे कुटुंबात जसा सुनांचा छळ केला जात होता तसाच छळ हा निलेश चव्हाण त्याच्या बायकोचा करत होता. मात्र त्याही पुढे जाऊन या निलेश चव्हाणची विकृती तेव्हा समोर आली जेव्हा त्याने स्वतःच्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने शूट केल्याचं उघड झालं. 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न. जानेवारी 2019 निलेशच्या पत्नीला बेडरूममध्ये पंख्याला लटकलेली संशयास्पद वस्तू दिसली. विचारणा केली असता निलेशची उडवाउडवीची उत्तरं. फेब्रुवारी 2019 बेडरूमच्या एअर कंडिशनरमध्येही काही संशयास्पद वस्तू, त्यावरही उडवाउडवीची उत्तरं. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला दोघांचे एकांतातले व्हिडिओ आढळले. निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ. पत्नीने जाब विचारला असता निलेशने चाकूने धमकावलं, गळा दाबला. पत्नीने सासू सासऱ्यांना माहिती दिली. त्यांच्याकडून तिचाच छळ. अखेर छळाला कंटाळून निलेशच्या पत्नीनं घर सोडलं. 14 जून 2022 मध्ये गुन्हा दाखल. हगवण्यांप्रमाणेच निलेश चव्हाणलाही राजकीय पाठबळ होतं. त्यामुळं पत्नीच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचं बोललं जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशकडे पिस्तुलाचा परवानाही होता. आता याचीही चौकशी केली जाणार आहे. नाही, आता ते सर्व चौकशी सुरू आहे. याच्या संदर्भात जी कारवाई जी आहे कारवाईबाबत तुम्हाला नंतर अवगत केली जाईल याच्यामध्ये. परंतु याच्या संदर्भात वेपन लायसन्स संदर्भामध्ये ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत. दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हगवणेंच्या वकिलांनी निलेश चव्हाणला आरोपी करणं चुकीचं असल्याचा अजब युक्तिवाद केलाय. निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे. अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली. ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही. ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं. त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन 88 आणि 75ची त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे. तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. निलेश चव्हाण वैष्णवीची नणंद करिश्माचा मित्र असल्याची माहिती आहे. हगवण्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात अगदी वादांमध्येही तो सहभागी असायचा, मध्यस्थी करायचा. त्यामुळे निलेश चव्हाणला जर लवकरात लवकर अटक झाली तर या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होतील एवढं नक्की. मंदार गोंजारीसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.